अरे पण तुला कळतंय? मला कळतंय म्हणून सांगितलं मी. मला जायचं. हे काय चाललंय? अरे काय रे, अरे कशाला भांडताय तुम्ही? चांगलीच फणफणली हो तापाने. होय ना. काल नाही का मी तिला शोधत होती, तू म्हणली असल कुठेतरी विचार करत बसली असल. मी म्हणलं असल बाई, मी झोपली माझ्या जागेवर येऊन. सकाळी उठली, माझं आवरशिवर केलं, बघते तो बाया झोपलेलीच. थोड्या वेळाने बघितलं तो लेकरू तापान फनफनलं ना ग. असा कसा पण अचानक ताप आला असलेला? आजी ना बाई. अरे बघ ना समोर. मी बघायचं का तू बघायचंस? मी बघूनच चालत होते. हा हे घे. तुझं लक्ष कुठे होतं? ताप आला यार अमृताला, आणि लोक मला भेटू पण देत नाहीयेत. ताप? हो, मला आत्ताच कळलं. खरंच ताप आलाय की नाटक करतेय? नाटक कशाबद्दल? मला भेटण्यासाठी? चल, काहीतरी आपलं उगाच बडबड करते. जा चल. काढ काढ पटकन. हो. माई, अक्षय भाऊजींपासून लांब राहावं लागलं म्हणून तर ही आजारी पडली नसेल ना? त्यातलंही भरायचं ना अजून. त्याच्यात काय रे अक्षय, हे पण घ्यायचं ना तुला? हो. हा, एकदा नीट बघून घे काय काय राहिलंय ते, म्हणजे सांगता येईल तसं. माई हे हो. डबे आणले. हा. हा आणि ऐक रे अक्षय, मृदुराने सांगितलं तसं सगळं भरलंय. हा, तिला सांग मी रव्याचे लाडू दिले आठवणीने म्हणून. फोन कर तिला. हो रे बाबा, आठवणीने फोन कर. हो, वसुधाने सगळं लक्षात ठेवून दिलंय म्हणून. भाऊजी, हे तुमचे कपडे. कशाला आणलीस तू कपडे वहिनी? मी आणले असते ना जाऊन. तू कसे आणलेस तेस? कसे आणलेस तेस? तुला तुमच्या रूम मध्ये जाता येणार नाही माहितीये ना? तिच्या खोलीतही जाता येणार नाही तुला, समजलं? अनंता, डबे बरोबर आहेत ना रे? बघ एकदा. माई अगं, तू एवढं सगळं देतेस पण तिकडे बॅगेजच्या वजनासाठी मर्यादा असतात. बरं ठीक आहे, जास्त काही देत नाहीये. हा, पण मुरंबाण लसणाची चटणी चालणार आहे ना रे अक्षय? चालणार आहे. बरं, परफ्यूम घेतलेस ना रे सगळे? आणि नाही पॅक करायचे राहिले असतील तर आमच्या भाग्यश्रीला सांग, ती देईल सगळं पॅक करून. आता मजा करा. नाही नाही म्हणजे काम तर करशीलच तू, पण मजा पण कर. आता तिथे काय घरातल्या कोणाची कटकट नाही ना मागे, नाही का? हो ना. आता कुठे निघालास? अमृताला भेटायला. ताप आलाय तिला आणि एकटी येते म्हणून. मुद्दाम करतोयस ना तू हे सगळं? तुला तिला भेटता येणार नाही सांगितलं ना एकदा तुला, तरी मुद्दामून चाललायस ना भेटायला का? किती मज्जा येते मला. लाडक्या नातवाला आजीचं काही पटतच नाहीये. काय वेडेपणा आहे हा. वेडेपणा तुम्ही मुलं करताय. आम्ही शहाणपणाच्या ज्या गोष्टी सांगितल्या ना त्या ऐका मुकाट्यानं, समजलं? आणि फक्त तापच आलाय तिला. आणि जाऊबाई बसल्यात तिच्या उशाशी. आले मी. काय शिस्त आहे काय माईंच्या डोक्यात? या दोघांना वेगळं करण्यामागे काही भर चला भरा.
उतरला का होता? उतरतोय हळूहळू. बाय एवढे भयानक ऊन त्या जीवाला लावून घेतलंय पोरीनं, त्यामुळे झालंय सगळं. पण होईल, काळजी नको करू. मला असं वाटायला लागलंय आपण जी त्यांची परीक्षा घेतोय ना त्याचा रिझल्ट लागायची वेळ जवळ आली आहे. हा, पण बसला इमानात आणि गेला भुरकन उडून तर मग. तेच तर बघायचं मला. जाऊबाई, त्याच्या ऑफिसच्या टूरनं आपलं काम अजून सोपं केलं असं वाटतंय. गेले 3 दिवस अक्षय नुसता झुरतोय तिच्यासाठी. अमृतही कासावीस झाले. फक्त आता हे सगळं वरवरचं आहे की त्यांचं नातं खोलवर कुठेतरी रुजलंय. अक्षय अमृताला न भेटताच जातोय का ह्याच्यावरून कळेल. पण भीती वाटते हो. कोणी घाबरू. जेवढं मी बघितलंय ना त्या दोघांचं, त्याच्यावरून तरी मला वाटतंय आपल्याला हवा तो रिजेक्ट मिळणार. हा, मी काय म्हणते, गोडबोले वकिलांना फोन करून ठेवू का? आमच्या घरी यायची तयारी ठेवा म्हणून. नको नको नको, आपण करू ना काहीतरी. हा, आपण जरा ताणून बघू, होईल समजा नीट. हा, हे ठेवून येते. हा, आलेच. वहिनी, अमृता कशी आता? तिकडे रूम मध्ये तिच्या बरोबर कोणी नाहीये ना? मला फक्त 2 मिनिटं बोलायचं तिच्याशी, प्लीज. काहीतरी कर ना, प्लीज प्लीज. भाऊजी पण बघा ना, बघा ना. बरं ठीक आहे, मी बघते जाऊन. अक्षय, अरे काय हे, कुठे फोन टाकतोस? हे घे. केव्हापासून फोन येतात? ऑफिसचा असेल बहुतेक. हा, ते ऑफिस मधून फोन येत असेल सारखा सारखा. आला आला आला. हा हा, बोल. पिकअपचं का? ओके, चाल. नाही नाही, करू नकोस, नंतर थांब. ए नवदे, कर. सॉरी, मी तुला फ्री होऊन फोन करतो, मग आपण ठरवू. हा, चल, बाय. ते भाग्यश्री, हे काय अजून जेवायला कोणी चाललं नाही? तुम्ही दोघं तरी बसा. चला, मी बाकीच्यांना बोलवते. ऐक ना, काय? मला फक्त 1 मिनिट जायच्या आधी ना अमृताशी बोलायचंय आणि भेटायचंय तिला, प्लीज. तुला एकदा सांगून कळत नाही का? भेटता येणार नाही. माझ्या अगं पुढचे 3 महिने तिला मला भेटता नाही येणार. अक्षय, ए राजा, तुझ्यासाठी बेसनाच्या वड्या केल्या बघ. तिथं जाऊन खाशील बरं. हा, घे सोने. अगं बाई, काकूजी, तू तरी सांग ना माईला. अक्षय, माई माई, लवकर या, अमृताला उलट्या होतात. आले आले. अरे देव. माई, तू थांब इथेच, बघ याच्याकडे. अगं आले का? काकूजी, मी तिला बघायचं पण नाही का? तुला समजत काय करे अक्षय? हा, तू जेवायला बस बरं. हे बघ, आम्ही जे काय करतो तू तुझ्या भल्यासाठी करतो. तुला समजत नसल ना तर मी कडक लक्ष्मीचा अवतार घेणं सांगून ठेवती. सावकाश सावकाश, हा सावकाश सावकाश. काही पण बाळा, हा तापात होतस. हळू 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 हळू. काही नाही, काही नव्हते, काही नव्हते. ये ये, हळू हळू. हा, बस बस बस. ये, झोप बाळा. ये, चक्कर येते वाटतं. झोप. पांघरून घाल ग. काळजी करू नको, आम्ही आहोत सगळे. हा, झोप. अरे तू वेडा आहेस का अक्षय? इतकी चांगली संधी मिळाली तुला परदेशात जाण्याची आणि तू सरळ सरळ नाही म्हणून सांगितलंस. अरे पण नाही जायचंय ना मला, नाही जायचंय.
अक्षय आहे ना इथेच. तू नको काळजी करूस. हं? मी बघून येते त्याला काय झालं ते. हं? झोप बघू तू शांत. भाग्यश्री, तू थांब जवळ. मी बघून येते अक्षय का ओरडतो ते. अक्षय. अरे पण तुला कळतंय? मला कळतंय म्हणून सांगितलं मी. मला जायचं. हे काय चाललंय? अरे काय रे, अरे कशाला भांडताय तुम्ही? कोण आरडोडी करते एवढं? काय झालंय? काय झालं तुमचं? हा? माई, अगं याने ऑफिसमध्ये सांगून टाकले की हा त्याच्या टीम बरोबर जाणार नाहीये. का? हो, मला जायचं नाहीये. कारण आवाज कमी. का जायचं नाही? शांतपणे सांग. मला जायचं नाहीये योग्यला. अमृताला अशा अवस्थेत सोडून मी जाणार नाही. फायनल. काय का आता थांबून तरी काय करशील लेकरा? तसंही व्रताचे 3-4 दिवस अजून बाकी आहे. तू काय बोलू शकणार नाही, भेटू शकणार नाही. 3-4 दिवसात बरी होईल पोर, नाही का? अगदी बरोबर आहे. आणि काम महत्वाचं. अरे काय चाललंय हे? हा, काय काय चाललंय काय? तिकडे अमृताला बरं नाही, उलट्या करते ती, तापाने आजारी येते, पण तिला मी न भेटता निघून जायचं का? आता तुम्हाला स्वप्न पडले, तुम्ही त्याचा अर्थ काढलाय आणि त्याप्रमाणे 7 दिवस तिला भेटायचं नाही, बोलायचं नाही, बघायचं पण नाही. अरे नाही मानत मी हे सगळं, पटत पण नाही आणि मला मी हे करणार पण नाही. तिने किती केलंय माझ्यासाठी. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये आजारी होतो तेव्हा माझी काळजी घेतली. दिवस रात्र माझ्या जवळ उशाशी बसून राहिली ती. तिने मला नीट केलं, अर्थवैकल्य केली. घरी आणून पण तिने माझी काळजी घेतली, सांभाळलं मला. आणि या सगळ्या बदल्यात मी काय करायचं तर स्वार्थीपणाने संधीचा फायदा घेऊन निघून जायचं 3 महिन्यासाठी, ते तिला न भेटता, ती आजारी असताना. इतका स्वार्थी नाहीये मी. हे संस्कार नाहीयेत आणि माझ्यावरचे. असं नाही वागू शकत. मान्य आहे मला, पण या संधीचं सोनं करायचंय, मला पण जायचंय. मी इतका स्वार्थी नाही होऊ शकत. अमृताला अशा अवस्थेत असं सोडून मी नाही जाणार. माझी सगळ्यात जवळची व्यक्ती, माझी बेस्ट फ्रेंड आहे ती. तुम्हीच म्हणता ना ती माझी बायको आहे, मग मी तिची काळजी नको घ्यायला? इतकं चांगलं बॉन्डिंग आहे आमच्यात, इतकं चांगलं शेअरिंग आहे आमच्यामध्ये. सगळ्या गोष्टी सांगतो आम्ही एकमेकांना. एकमेकांशी बोलल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही. आणि अशा माझ्या हक्काच्या व्यक्तीशी मी बोलायचं नाही, तिला बघायचं नाही, भेटायचं पण नाही तिला. का? आता फक्त तुमच्या त्या व्रतामुळे. अरे नाहीये सगळं मला मान्य, नाहीये मान्य. वैताग आलाय मला आणि त्रास होतोय. 4 दिवस एकमेकांशी बोलला नाही तर तुला त्रास होतोय, वैताग आलाय तुला. आणि मग आयुष्यभर वेगळं राहण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. कसे राहणार आहात तुम्ही? बरोबर बोलते ना अक्षय? काय? भाग्यश्री, जा अमृताला बोलवणे.
माई, अमृता. अमृता ये खरं तर तुझ्या अशा अवस्थेत मला हे बोलण्याची अजिबातच इच्छा नाहीये, पण नाईलाजाने मला बोलावं लागतंय आणि आत्ता आजच बोलावं लागणार आहे. तुम्हा दोघांनाही विचारते, घटस्फोट घेताय ना दोघं? काय अक्षय, बरोबर बोलते ना मी? तुम्ही सांगाल आम्हाला कशासाठी घेताय तुम्ही हा घटस्फोट? एकमेकांबरोबर बोलता येत नाहीये, एकमेकांशी राहू शकत नाहीयेत आणि एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला? चक्क घटस्फोटाचा अर्ज केलात तुम्ही? हा, आणि अमृता तू सुद्धा त्याच्यावर सह्या करून मोकळी झालीस. सगळे प्लॅन्स कळलेत मला अगदी तंबूत. एक अक्षरही बोल नकोस. अक्षय, अरे तुला दिसत नाही का तिच्या डोळ्यातलं तुझ्याबद्दलचं प्रेम? तुझ्यासाठी ती वाटेल ते करायला तयार आहे, वाटेल ते. आणि मी खात्रीपूर्वक सांगते, या घटस्फोटाच्या अर्जावर सुद्धा तिने ज्या सह्या केल्यात ना, त्या केवळ तुझ्यासाठी, तिच्या मनाविरुद्ध तिने सह्या केल्यात. ती तुझ्यासाठी वाटेल ते करू शकते आणि हे तुला कळत नाहीये काय अमृता? आणि एकदा स्वतःकडे बघ. तुला कळत नाहीये का तूही तिच्यावर प्रेम करतोयस ते? तुझाही जीव अडकलाय तिच्यात आणि म्हणूनच एवढी मोठी संधी आलेली असताना सुद्धा तू इकडनं नाही जाऊ शकत आहेस. तिच्यासाठी तुझा इकडनं पाय निघत नाहीये. तू सोडून जाऊ शकत नाहीयेस तिला. अक्षय, तू माझ्यासाठी अमृता प्लीज यार, प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. ही वेळ आत्ता खरं बोलण्याची नाहीये, कारण ते तुला सहन होणार नाही.